आज आपण बनवणार आहोत इडली सांबर। त्यासाठी मी 3 फुलपात्रे तांदूळ घेतलेले आहे, 1 फुलपात्र उडदाची डाळ घेतलेली आहे। हे मी भिजून मिक्सरला काढून रात्री ठेवलेलं आहे। हे पहा आपलं पीठ किती छान फुगलेलं आहे। सर्वात आधी आपण याला तेल लावून घेऊ। आता याच्यात पीठ टाकून घेऊ। आता आपण याला गॅसवर ठेवून घेऊ। तोपर्यंत आपण सांबरची तयारी करू। सांबर बनवण्यासाठी मी इथे लसूण खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे, थोडंसं आमसूल भिजवून घेतलेलं आहे, 2 कांदे चिरून घेतलेले आहे, 1 शिमला मिरची, 2-3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, 1 बटाटा घेतलेला आहे, 1 वाटी तुरी डाळ शिजून घेतलेली आहे। आपण ठेवलेली आहे, त्यात तेल टाकून घेतलं। आता आपण त्यात मोहरी घालू। आपली मोहरी चांगली लाल झालेली आहे, त्यात आपण लसूण खोबरं घालून घेऊ। आपलं खोबरं लाल झालेलं आहे, त्यात आपण कांदा घालून घेऊ। आता त्यात बटाटा घालून घेऊ। थोडीशी हळद टाकून घेऊ। त्यात शिमला मिरची, शेंगा चांगलं परतून घेऊ। आता हे सगळं इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार, सांबर मसाला घेतलेला आहे, थोडीशी हळद। आता आपण यात तिखट घालून घेऊ। आता याच्यात आपण आमसूल घालून घेऊ। याला जरा वेळ मस्त उकळी येऊस्तर शिजून घेऊ। चवीनुसार गूळ घालून घेऊ। आपले हे चांगले मसाले शिजून झालेले आहेत। यात आता आपण वरण घालू। त्यात थोडं गरम पाणी घालून घेऊ। अशा प्रकारे आपलं सांबर रेडी आहे। त्यात चवीनुसार मीठ घालू। आपण मीठ घालून घेऊ। अशा प्रकारे आपली इडली रेडी आहे। पहा आपली इडली किती छान बनलेली आहे, जाळी पडलेली आहे। पहा आपली इडली एकदम रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।